हॅलो फ्रेंड्स, आज आपण एंडोर्समेंट ऑफ ए बिल ऑफ एक्सचेंज या टर्ममध्ये कोणत्या प्रकारे जर्नल एंट्रीज करतात ते पाहणार आहोत. आता एंडोर्समेंट म्हणजे काय, तर हुंडी हस्तांतर करणे. एंडोर्सचा अर्थ असतो हुंडी हस्तांतर करणे. ए बिल ऑफ एक्सचेंज इज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, म्हणजे चलनक्षम दस्तऐवज आहे, त्यामुळे आपण हा हस्तांतर करू शकतो. दॅट इज ट्रान्सफरेबल फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. जसं आपण इकडून कॅश घेतो दुसऱ्याला देतो, तसंच इथे सुद्धा बिल ऑफ एक्सचेंज हुंडी आपण घेऊ शकतो आणि दुसऱ्यांना देऊ शकतो. द होल्डर ऑफ द बिल मे ट्रान्सफर बाय मिअरली सायनिंग ऑन द बॅक ऑफ द बिल. म्हणजे ज्याच्याकडे हुंडी आहे तो काय करतो, त्या हुंडीच्या पाठीमागे स्वतःची साईन करतो आणि ती हुंडी हस्तांतर करू शकतो इन फेवर ऑफ हिज क्रेडिटर. त्याला ज्याला रक्कम देणे आहे म्हणजे त्याच्या सावकाराला ती हुंडी हस्तांतर करू शकतो टू सेटल हिज ओन ड्यूज. उदाहरणार्थ आपण ए आणि बी या दोन व्यक्ती घेतलेल्या होत्या सुरुवातीपासून, तसंच इथे सुद्धा घेऊयात. ए ने सर्वप्रथम माल विक्री केला, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. उधारीने माल विक्री केला, तर पहिल्यांदा आपण माल विक्री करणार उधारीने. मग त्याच्याकडून आपल्याला काय मिळणार, हुंडी मिळणार, बिल्स रिसिवेबल. आणि समजा 10,000 रुपयाचा माल आपण विक्री केला, मग पहिल्यांदा आपण माल विक्री केला आणि त्याच्या एवढ्या रकमेची आपल्याला हुंडी मिळाली. आता समजा आपल्याकडे सी एक व्यक्ती आहे ज्याला आपल्याला पैसे देणे होते 10,000 रुपये. आपण 10,000 रुपये रोख न देता जी हुंडी आपल्याला बी कडून मिळालेली आहे ती हुंडी आपण कोणाला हस्तांतर करतो, सी ला हस्तांतर करतो. म्हणजे रोख रक्कम देण्याच्या ऐवजी जी हुंडी आपल्याला बी कडून मिळालेली आहे तीच हुंडी आपण कोणाला हस्तांतर केलेली आहे, सी ला हस्तांतर केलेले आहे. याला एंडोर्समेंट ऑफ बिल असे म्हणतात. आता द होल्डर ऑब्लिक पर्सन हू ट्रान्सफर द टायटल म्हणजे मालकी हक्क म्हणू शकता तुम्ही, टायटल ऑफ द बिल इज कॉल्ड एज एंडोर्सर. जो हा हुंडी हस्तांतर करतो त्याला आपण एंडोर्सर असं म्हणतो. आता याच्यामध्ये कोण हुंडी हस्तांतर करतोय, ड्रॉवर. म्हणजे ए हा हुंडी हस्तांतर करतोय, मग ए ला ड्रॉवरलाच आपण काय म्हणू शकतो, एंडोर्सर म्हणजे हुंडी हस्तांतर करणारा. आणि आपला जो सावकार आहे, आपला जो क्रेडिटर आहे की ज्याला आपण हुंडी हस्तांतर केलेली आहे, त्या सावकाराला, त्या व्यक्तीला, त्या सी ला आपण काय म्हणू शकतो, एंडोर्सी असं म्हणतो. ज्याला आपण हुंडी हस्तांतर करतो त्याला आपण काय म्हणतो, एंडोर्सी. पुढे सांगितलेलं आहे ही मे ड्रॉवर ऑर होल्डर ऑफ ए बिल. म्हणजे हस्तांतर करणार एक तर ड्रॉवर असतो किंवा होल्डर ऑफ द बिल. म्हणजे आपण सी ने परत डी ला हस्तांतर केली, डी ने परत ई ला हस्तांतर केली, तर जे होल्डर आहे ते काय होऊ शकतात, एंडोर्सर होऊ शकतात. द पर्सन इन हुज फेवर इट इज ट्रान्सफर इज कॉल्ड एज एंडोर्सी. ज्याला आपण हुंडी ट्रान्सफर केलेले आहे त्याला आपण काय म्हणतो, एंडोर्सी असं म्हणतो. दिस एंडोर्समेंट मे बी कंटिन्यूइंग टिल ड्यू डेट. आणि ड्यू डेट येईपर्यंत आपण ही हुंडी किती वेळा हस्तांतर करू शकतो. आता इथे आपण खूप वेळा हस्तांतर करायचे नाहीये, एकदाच आपण हुंडी हस्तांतर केलेली आहे अशा आपल्याला जर्नल एंट्रीज ह्या टॉपिकमध्ये पाहायच्या आहेत. आता पाहूयात, मग अशा आपण पाहिलं की एंडोर्समेंट ऑफ बिल. एंडोर्समेंट म्हणजे काय, हुंडी हस्तांतर करणे, एंडोर्स करणे. एंडोर्स म्हणजे हस्तांतर करणे. जर हुंडी हस्तांतर केली तर त्याच्या एंट्रीज, त्याचा इफेक्ट ड्रॉवरच्या पुस्तकात आणि ड्रॉवरच्या पुस्तकात कसा कसा होणार आहे ते आपण पाहणार आहोत. आत्ताच एक्झाम्पल जे घेतलेलं आहे ते बेसिक एक्झाम्पल घेऊयात. आधी आपल्याला माहिती आहे गुड सोल्डची एंट्री करतो, बी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, हा सेलची एंट्री करणार, हा परचेसची एंट्री करणार, हा बिल्स रिसिवेबल रिसिव्हडची एंट्री करणार, हा बिल्स पेएबल एक्सेप्टेडची एंट्री करणार. आता ऑनर, डिसऑनर, रिटायरमेंट ह्याच्या एंट्रीज पाहिलेल्या आहेत, पण या एक्झाम्पलमध्ये आपण एंडोर्सची एंट्री पाहायची आहे. आता एंडोर्स केलेला आहे म्हणजे आत्ताच सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण माल विक्री केला. आधी आपण एच्या पुस्तकातील एंट्रीज पाहूयात आणि मग बीच्या पुस्तकातील म्हणजे ड्रॉवीच्या पुस्तकातील एंट्रीज पाहूयात. ए आपण माल विक्री केला, त्याची एंट्री आपल्याला माहिती आहे. हुंडी मिळाली ही सुद्धा एंट्री आपल्याला माहिती आहे. आता ही जी हुंडी मिळालेली होती आपल्याला बिल्स रिसिवेबल, ही हुंडी जी आपल्याला बी कडून मिळाली होती त्याची एंट्री केली. ही हुंडी आपण कोणाला दिली, सी ला म्हणजे क्रेडिटरला हुंडी दिली. म्हणजे हुंडी जाणार, काय मिळणार आहे का त्याच्याकडून, नाही, कारण की त्याला आपण रक्कम देणे होतो. मग डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे फॉर बिल एंडोर्स हुंडी आपण हस्तांतर केली तर त्याची एंट्री काय होणार आहे आपल्याकडून, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. क्रेडिटरला जी हुंडी आपल्याला मिळाली होती तीच हुंडी आपण क्रेडिटरला दिली. आता हा व्यवहार कोणाने कोणामध्ये झालेला आहे, ए आणि सी मध्ये झाला आहे. ए ने हुंडी दिली आणि सी ला मिळाली. याची नोंद ड्रॉवीच्या पुस्तकात काय होणार,
आता असं गृहीत धरा, तुमच्या एका मित्राने त्याच्या कॉलेजची फी भरली, त्याची नोंद तुमच्या पुस्तकात काय होणार? काहीच नाही होणार, कारण की तुमच्या मित्राने फी भरलेली आहे आणि कॉलेजला मिळालेला आहे. तुमचा काय संबंध आहे का? नाही. म्हणजे इथे सुद्धा हा व्यवहार ए आणि सी मध्ये झालेला आहे. बी ला याची कल्पना असेल किंवा नसेल, पण बी याची नोंद त्याच्या पुस्तकात करणार नाही. म्हणजे बिल एंडोरची एंट्री ड्रॉवीच्या पुस्तकात होणार नाही. त्याला आपण काय म्हणतो? नो जर्नल एंट्री. चला आपण की आपल्याला जी हुंडी मिळाली होती ती हुंडी आहे अशी आपण सीला ट्रान्सफर केली, म्हणजे क्रेडिटरला ट्रान्सफर केली, त्याला आपण बिल एंडोर्स म्हणतो. आता मला सांगा, देय तारीख जेव्हा येईल, ड्यू डेट जेव्हा येईल, तेव्हा हुंडीचे पैसे कोण कोणाला देणार? बघा, हुंडी आत्ता सद्यस्थितीला हुंडी कोणाकडे आहे? क्रेडिटरकडे आहे. कोण पैसे देणे असतो? नेहमी ड्रॉवी पैसे देणे असतो. म्हणजे देय तारखेला कोण कोणाला पैसे देणार? बी हा सी ला पैसे देणार आहे. म्हणजे ड्रॉवी हा क्रेडिटरला पैसे देणार आहे. ड्रॉवी कोणाला जाऊन पैसे देणार? क्रेडिटरला पैसे देणार. जर ड्रॉवीने क्रेडिटरला पैसे दिले तर त्याला आपण ऑनर ऑफ बिल म्हणतो. पैसे दिले तर काय म्हणतो? ऑनर ऑफ बिल. आणि नाही दिले तर त्याला काय म्हणतो आपण? डिसऑनर ऑफ बिल. मग इथे म्हणतो मी, फॉर एंडोर्स बिल ऑनर, हस्तांतर केलेली हुंडी ऑनर झाली. एंडोर्स बिल ऑनर. आता याचा अर्थ लक्षात घ्या, हुंडी ऑनर झाली म्हणजे कोणी कोणाला पैसे दिले असणार? बीने सीला म्हणजे ड्रॉवीने क्रेडिटरला पैसे दिले असणार. याची नोंद एच्या पुस्तकात काय होणार सांगता येईल का? मगाशीच आपण पाहिलं, हा व्यवहार कोणामध्ये झाला? बी आणि सी मध्ये. याची नोंद एच्या पुस्तकात काय होणार? नो जर्नल एंट्री. कारण की हा व्यवहार ड्रॉवी आणि क्रेडिटर मध्ये झालेला आहे. त्यामुळे एच्या पुस्तकात, ड्रॉवरच्या पुस्तकात त्याची एंट्री होणार नाही. आता ड्रॉवीच्या पुस्तकात एंट्री बघूयात. क्रेडिटरच्या पुस्तकात तुम्हाला तर एंट्रीज विचारलेल्या नाहीयेत आतापर्यंत परीक्षेमध्ये, त्यामुळे तो पार्ट सोडून द्यायचा आहे. ड्रॉवीच्या पुस्तकात काय एंट्री होणार आहे? ड्रॉवी काय म्हणणार? मी कॅश दिलेली आहे. कोणाला दिली? क्रेडिटरला. बरोबर. आणि त्याच्याकडून ती जी हुंडी आहे ती मी सोडवून घेतलेली आहे. ती हुंडी काय करून घेतलेली आहे? सोडून घेतलेली आहे. म्हणजे ड्रॉवी काय म्हणणार? माझ्याकडून पैसे जाणार आणि माझी मला हुंडी सोडून मी आणणार. आता ड्रॉवीच्या पुस्तकात बिल्स रिसिवेबल कधी शब्द लिहित नाही, पण कोणता शब्द लिहितो? बिल्स पेएबल. म्हणजे ड्रॉवी काय म्हणणार? बिल्स पेएबल मिळाले, सोडवून आणले आणि कॅश दिली, म्हणजे ऑनरची एंट्री काय होणार आहे? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जी हुंडी आहे ती हुंडी आपण सोडवून आणली. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर. ही एंट्री नेहमी फिक्सच असते. ड्रॉवरच्या एंट्री शक्यतो सोप्या असतात, ह्या तुम्हाला सातत्याने बदलत नाहीत, पण ड्रॉवरच्या पुस्तकात ह्या एंट्री ज्या आहेत त्या सातत्याने बदलतात. आता शेवटचा पॉईंट बघूयात. फॉर एंडोर्स्ड बिल डिसऑनर. एंडोर्स्ड बिल डिसऑनर. आता जर ती हुंडी डिसऑनर झाली, डिसऑनर म्हणजे काय? पैसे मिळणार का नाही मिळणार? नाहीत मिळणार. म्हणजेच काय? परत एकदा रिपीट करतो, आपल्याला बी कडून हुंडी मिळाली होती, ती हुंडी आपण कोणाला दिली होती? क्रेडिटरला दिली होती. आता क्रेडिटरला कोणी पैसे द्यायला पाहिजेत? ड्रॉवीने पैसे द्यायला पाहिजेत. दिले असतील तर ऑनर, दिले नसतील तर काय म्हणणार? डिसऑनर. म्हणजे देय तारखेला बीने सीला म्हणजे ड्रॉवीने क्रेडिटरला पैसे दिलेले नाहीत. मग आता क्रेडिटर काय करणार? त्याला हुंडी कोणी दिली होती? एने दिली होती, ड्रॉवरने दिली होती. क्रेडिटर ती हुंडी कोणाला पाठवणार? ड्रॉवरला. ड्रॉवर ती हुंडी आहे अशी कॅन्सल झाली म्हणून कोणाला पाठवणार? ड्रॉवीला. आता ड्रॉवरच्या पुस्तकात एंट्री काय करायची आहे हे नीट समजून घ्या. ड्रॉवरच्या पुस्तकातील एंट्री खूप महत्वाची आहे. बघा, ड्रॉवर काय म्हणणार सांगा? कोणाकडून येणे आहे आणि कोणाला देणे आहे. बघा, मी परत एकदा सांगतोय. काय करणार? आधी आपण क्रेडिटकडून हुंडी घेणार, म्हणजे क्रेडिटकडून हुंडी आपण मिळाली. मी इथे एंट्री तुम्हाला करून दाखवतो. एंट्री एवढी लक्षात ठेवायची गरज नाही, मी सिंपल पद्धतीने सांगेन. आधी काय करणार? आपण क्रेडिटकडून हुंडी घेणार. हुंडी आली, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. बरोबर. ती हुंडी कोणाला देणार? आपण ड्रॉवीला देणार. म्हणजे एंट्री काय करणार? ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. बरोबर. म्हणजे क्रेडिटकडून हुंडी मिळाली, ती हुंडी परत कॅन्सल झाली म्हणून त्याला देऊन टाकली. आता ह्या दोन एंट्रीमध्ये एक अकाउंट कॉमन आहे आणि तो कॅन्सल होणार आहे. कोणता अकाउंट? बिल्स रिसिवेबल. कारण की इथं डेबिट आहे
आणि इथं क्रेडिट आहे. डेबिट क्रेडिट काय होतं, कॅन्सल होतं. मग राहिलं काय, ड्रॉवी अकाउंटला डेबिट आणि क्रेडिटर्स अकाउंटला क्रेडिट. म्हणजे एंट्री काय होणार आहे, ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट, ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. आणि याच्यामध्ये नोटिंग चार्जेस असतील तर ते सेपरेट दाखवायची गरज नाही, त्याच्यामध्ये नोटिंग चार्जेसची रक्कम ऍड करतात. नोटिंग चार्जेस ऍड करतात कारण की रक्कम ते नोटिंग चार्जेसची कोणी दिली असणार आहे, सीने दिली असणार आहे, क्रेडिटरने दिली असणार आहे. मग इथे रक्कम ती ऍड केली जाते. म्हणजे इथे जेव्हा एंडोर्स बिल डिसऑनर होतं तेव्हा आपण काय लक्षात ठेवायचं आहे, कोणाकडून येणे आहे आणि कोणाला देणे आहे, हा नियम लक्षात ठेवा. जेव्हा एंडोर्स बिल डिसऑनर होणार तेव्हा ज्याच्याकडून येणं आहे त्याला काय करा, डेबिट, ज्याला देणं आहे त्याला काय करा, क्रेडिट करा. म्हणजे क्रेडिटर ड्रॉवरला पैसे मागणार, ड्रॉवर कोणाला मागणार, ड्रॉवीला मागणार. मग आपण काय म्हणणार, कोणाकडून येणं आहे, ड्रॉवीकडून येणं आहे, कोणाला देणं आहे, क्रेडिटरला देणं आहे, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. आता याची नोंद ड्रॉवीच्या पुस्तकात काय होणार, तर लक्षात घ्या, ड्रॉवी काय म्हणणार की मला हुंडी कोणी दिलेली आहे सांगा. क्रेडिटरने दिले का, नाही दिली. जी कॅन्सल झालेली हुंडी ती कोणी दिली, मला ड्रॉवरने हुंडी दिली. म्हणजे ड्रॉवी काय म्हणणार, माझ्याकडे हुंडी आली, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू, मी कोणाला पैसे देणे आहे, ड्रॉवरला. म्हणजे एंट्री काय होणार आहे, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. आणि जर नोटिंग चार्जेस सांगितले असतील तर ते फक्त आणि फक्त ड्रॉवीच्या पुस्तकात दाखवतो. नोटिंग चार्जेस जर दिले असतील तर ते ड्रॉवीच्या पुस्तकात दाखवायचे आहेत. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. या पद्धतीने एंडोर्समेंटच्या एंट्रीज आपल्याला पाहिजे आहेत. शक्यतो एंडोर्स बिल ऑनरची एंट्री तुम्हाला अगदी क्वचित रेअरली विचारली गेलेली आहे, परंतु एंडोर्स बिल डिसऑनरची एंट्री तुम्हाला जवळपास 99% एक्झाम्पलमध्ये विचारतात. मग बिल एंडोरची एंट्री लक्षात ठेवा आणि एंडोर्स बिल डिसऑनरची एंट्री लक्षात ठेवा. ही एंट्रीज तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, हा पॅटर्न सर्व ठिकाणी सेमच आहे. फक्त या ज्या एंट्रीज आहेत या एंट्रीज प्रत्येक ठिकाणी बदलणार आहेत. तर आता हा एंडोर्समेंटचा पॉईंट झाला. आता याच्यानंतर आपण डिस्काउंटिंग ऑफ बिल हा पॉईंट पाहणार आहोत. थँक्यू.